नमस्कार. महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. आपण बघतो पेठ तालुक्यातील महादेव मंदिर जे पेठ मध्यस्थानी आहे आणि त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण बघतो हगप अश्विनीताई चौधरी यांचे जाहीर कीर्तन आणि या कीर्तनाचा एक उद्देश समाज प्रबोधन, समाजाला त्यांनी येणाऱ्या शिवजयंती निमित्त आपण आपल्यामध्ये काय बदल करू शकतो या संदर्भात समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे. धन्यवाद. सोपान पवार पेठ. हातपाय दुखतील आणि शिवरायांचे विचार डोक्यात घेऊन नाचाल तर आयुष्य सुरळीत होईल गड्या. म्हणून थोडीशी राजांच्या विचारांची शिकवण ठेवा मनामध्ये. राजांनी जे आयुष्य जगलं, मावळ्यांनी आयुष्य जगलं, ते तुम्ही जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामुळे ताडपत्रीवर बसून कीर्तन ऐकत होते. ताडपत्रीवर आज आम्हाला खाली बसायची लाज वाटते. राजांची विचार राजा होता पण ताडपत्रीवर बसून कीर्तन ऐकलं गेल्या. म्हणून त्या राजांना एका शेवटचा मानाचा उजळा करून शेवटला पूर्ण विराम देऊया. शिवराय वीर शिवराय साऱ्या शत्रूच्या मारा उडवून
बलात्कारासारखे प्रसंग घडतात तेव्हा आपलं रक्त सुखवत सहज होतं खरंच बाबा बरोबर ना. मला एका सांगेल मी स्वतःच्या मुलीसाठी स्वतःच्या लेकीसाठी स्वतःच्या बहिणीसाठी जसं वाद होता येते ना मला स्वतःच्या बहिणीसाठी स्वतःच्या लेकीसाठी जसं वाद होता येते ना तसं दुसऱ्याच्या आया बहिणीला बघून पिसाळलेलं कुत्र तरी घेऊन जातं. दुसऱ्यांच्या आया बहिणीसाठी सुद्धा वाद वा दुसऱ्यांची आई बहीण बघून सुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये आईचा ताईचा बहिणीचा आदर निर्माण झाला पाहिजे. समजून घ्या शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरा झाली. ज्या दिवशी समोर दिसणारी आई किंवा ताई किंवा बहीण दिसत असेल तो दिवस प्रत्येक दिवस शिवजयंती साजरा होईल. म्हणून गोड असं आयोजन नियोजन तुम्ही समस्त ग्रामस्थांनी केलं. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तुमची मुलगी तुमची